अजित पवारांवरती पुण्यातील ज्या एरवड्यातील जमिनीच्या माध्यमातून आरोप होत आहेत ते प्रकरण जेव्हा घडलं 2010 साली तेव्हा अर्थातच पवार कुटुंब हे एकसंध होतं, राजकारणात देखील एकत्रितरित्या काम करत होतं। मात्र आता जर गरज असेल तर याची चौकशी करावी अशी मागणी शरद पवार गटाकडून रोहित पवार यांनी थेट पद्धतीने केली आहे। आपल्यासोबत अजित पवार यांच्या गटाच्या किंवा पक्षाच्या रुपाली चाकणकर आहेत। ताई, काय म्हणायचं या सगळ्या माध्यमातून तुम्हाला की चौकशीची मागणी आता तुमचे काल परवापर्यंत सहकारी असलेलेच करतायत? मला असं वाटतं मीरा बोरवणकरांना अचानक साक्षात्कार झाल्यासारखं त्यांनी अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली आहे। सगळ्यात पहिली गोष्ट, त्यावेळेस ही घटना घडली होती तर त्यावेळेस सांगू शकत होत्या। आत्ता हे सगळं मांडत असताना त्याच्या पाठीमागे नक्की बोलवतं धनी कोण याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि आता चौकशी आम्हीच मागणी करू। यामध्ये मीरा बोरवणकरांनी याचे सगळे आरोप करत असताना त्यांच्याकडे पुरावे असतील तर ते सादर केलेच पाहिजेत, त्यांनी पुरावे सादर करावेत, अन्यथा आमच्या पक्षाकडून मानहानीचा दावा दाखल केला जाईल। आणि 10-12 वर्षापूर्वीची ही घटना होत असताना त्याच्यामध्ये त्यांना जे काही सांगायचं आहे त्याच्यामध्ये त्यांनी ते पुरावे असतील ते देऊन सांगा। मीरा बोरवणकरांनी जर पुरावे नाही दिले तर तुम्ही बदनामीचा दावा दाखल करणार आहात? अर्थात आम्ही दावा दाखल करणार, कारण की दादा ज्या पद्धतीने काम करतात आहे प्रत्येक वेळेस दादांना हे टार्गेट करण्याचे जे प्रयत्न विरोधकांचे चालू आहेत तर ते याच्यासाठी आहे की कोणतीही गोष्ट काही झाली की ते दादांवर आरोप करायचे। त्याच्यामुळे दादांना बदनाम करण्याचा हा जो सातत्याने कट केला जातो तो आमच्या पक्षाकडून आम्ही सहन करणारच नाहीये। कोण करतंय हे? तुम्ही म्हटलात की तुम्ही पण चौकशीची मागणी करतात, तर हे करतंय कोण? तेच आम्हाला चौकशीतून समोर येईल। इतक्या दिवसांमध्ये ही गोष्ट समोर आली नाही आणि मला असं वाटतं 10-12 वर्षापूर्वी या संदर्भात एकनाथ खडसेंनी सुद्धा असे काही आरोप केलेले होते। आता तिथपर्यंत जाऊ आणि खडसेंनी कोणावर आरोप केले होते, का केले होते, त्याची चौकशीच व्हावी। मी स्वतः पत्रकार म्हणून ते सगळं प्रकरण रिपोर्ट केलेलं आहे, त्याच्या बातम्या केलेल्या आहेत, त्यामुळे मला त्या सगळ्या प्रकरणाबाबत आणि त्याच्या पाठीमागे जे काही घडलं त्याबद्दलही माहिती आहे। एकनाथ खडसेंनी आरोप अर्थातच सुप्रिया सुळे यांच्यावरती केले होते, तर तुमचाही रोख त्यांच्याच दिशेने? आता ह्या सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये निघतात, आपण थेट बोलतोय, थेटच बोलतोय, म्हणूनच या सगळ्याच गोष्टींमध्ये म्हणून मला असं वाटतंय की ज्या अर्थी मीरा बोरवणकर अशा पद्धतीने बोलतात आहेत किंवा ते दादांवरती आरोप करतात आहेत, पहिली गोष्ट मला आश्चर्य वाटलं, एवढ्या अधिकारी पदावरती काम करत असता मीरा बोरवणकरांना हे माहिती पाहिजे की अशा संदर्भात जागेचे प्रस्ताव असतात ते महसूल विभाग, गृह खात्याकडून विधिमंडळात जातात, कॅबिनेटमध्ये चर्चा होऊन त्याच्या संदर्भातले प्रस्ताव होतात। यामध्ये पालकमंत्री म्हणून कुठेच रोल नाही, पालकमंत्री म्हणून दादांचा कुठेच संबंध नसताना अशा पद्धतीने दादांना सारखं बदनाम करण्याचा कट कशासाठी? दादा काम करतात, लोकांचे प्रश्न सोडवतात आणि दादा महाराष्ट्राला माहिती आहे, दादांच्या कामाची पद्धत महाराष्ट्राला माहिती आहे, दादांची निर्णय क्षमता महाराष्ट्राला माहिती आहे। मग आत्ताच्या या कालावधीमध्ये केवळ आणि केवळ आरोप करत राहायचे हा एककलमी कार्यक्रम जर विरोधकांचा असेल तर याची संपूर्ण मुळापासून चौकशी झाली पाहिजे। मुळापासून चौकशी म्हणजे तुमचं म्हणणं आहे की एकनाथ खडसेंनी जे त्यावेळी आरोप केले होते सुप्रिया सुळेंवरती, तर सुप्रिया सुळेंची देखील चौकशी व्हायला हवी? काय नक्की तुम्हाला म्हणायचं आहे? का पूर्ण घटनेचीच आपण चौकशी करू म्हणजे काय ते नक्की आपल्याला समजेल। याच्या पाठीमागं मग काल परवापर्यंत तुमचे मित्र असलेलेच आहेत काय म्हणायचं की विरोधक आहेत? विरोधक म्हणजे नक्की कोण आहे ते मलाही कळेना। याच्यामध्ये अशा पद्धतीने जर चर्चा पुढे येत असेल तर जे कोणी असेल त्यांची चौकशी झाली पाहिजे, माहिती समोर आली पाहिजे आणि फक्त वरवरचे आरोप करण्यापेक्षा आता थोडंसं आपण खोलात जाऊ। सरकारमधलेच जे काही मित्रपक्ष आहेत, आत्ताच्या सरकारमधले आत्ताचे जे मित्रपक्ष आहेत, मग एकनाथ शिंदे यांचा पक्ष असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल, तर हे मात्र याच्याबाबत अजूनही काही बोलत नाही आहेत, म्हणजे ते कुठेही अजित पवारांची पाठराखण देखील करत नाही आहेत। तर नक्की याच्यातून देखील काय समजायचं? नाही, पाठराखण दररोज उठून विरोधक आरोप करत राहतात, दररोज त्या आरोपांना उत्तर द्यावं असं आम्हाला वाटत नाही, कारण की विरोधकांचा काम आणि कार्यक्रमच असतो की सत्ताधाऱ्यांवरती आरोप करणं, सत्ताधारी काम करत असताना त्यांच्यावरती आरोप करणं आणि कुठेतरी जनतेची दिशाभूल करत राहणं हे विरोधकांचं काम असलं। दररोज उठून विरोधक आरोप करत असताना प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं तितकं महत्त्वाचं आम्हाला कोणालाही वाटत नाही। तुम्ही स्वतः पाहताय आणि तुम्हालाही माहिती आहे 16 तास दादा काम करत असताना असल्या गोष्टींना उत्तर देणं इतकं कोणाला महत्त्वाचं वाटत नाही। पण तिथपर्यंत विषय जात असेल तर आपण सगळेजण या संदर्भात माहिती घेऊ। मला अजून एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं, काही जण, आता मी नुकताच 7 दिवसाचा विदर्भ दौरा करून आले, राज्यामध्ये प्रथम महाराष्ट्रामध्ये असलेल्या मिसिंग केसेस असतील किंवा बेपत्ता मुलींची मानवी तस्करी, सगळ्यात पहिल्यांदा राज्य महिला आयोगाने त्याच्या संदर्भातली पत्रकार परिषद घेऊन आकडेवारी मांडली
अख्खा ती देशामधून आपल्यामध्ये मुलींना घेऊन येण्यासाठी राज्य महिला आयोगाने प्रयत्न केला, त्याला यश मिळालं आणि मुली आल्याही. राज्यात घडलेली ही पहिलीच घटना आहे. इतकं सगळं घडत असून सुद्धा विरोधक त्याच्या संदर्भात प्रश्न उभे करतात. मला तर हे सगळं हास्यास्पदच वाटतं. म्हणजे विरोधकांचे क्यू वाटायला लागली मला अक्षरशः, की आपण काय म्हणजे सुप्रिया सुळेंनीच प्रश्न उपस्थित केले होते. मला माहिती जे प्रश्न आहेत. त्यांच्याकडून बरेच प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत. ते कोणाकडून गेलेत, बऱ्याच जणांचे काही काही त्याच्यावरती प्रतिक्रिया आहेत, त्याच्यामध्ये सगळेच आले. धन्यवाद ताई. तर आपण पाहिलं की जेव्हा राष्ट्रवादी एकसंघ होती तेव्हा हे सगळं प्रकरण सुरू झालं. गमतीचा भाग म्हणजे त्यावेळेचे विरोधी पक्षनेते होते एकनाथ खडसे, ज्यांनी हे सगळं प्रकरण जे आहे ते समोर आणलेलं होतं. मात्र आता एकनाथ खडसे अजित पवारांच्या नाही शरद पवारांच्या गटामध्ये जाऊन बसलेले आहेत आणि चौकशीची मागणी शरद पवार गटाकडून होते आणि आता तशीच मागणी अजित पवार गटाकडून देखील होते आहे आणि अर्थातच एकमेकांच्या विरोधामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.